तर आज मी परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग करायला घेतलेलं, ज्याची ऑर्डर मला आपल्या कोल्हापूर मधूनच आलेली आणि ते पण आपलं व्हिडिओ बघून. खरं तर मागच्या वेळी जे मी महाराजांचं पेंटिंग केलेलं तेवढ्या साईजच हे पण पेंटिंग होतं, म्हणजे 2x3 फूट. पण मागच्या पेंटिंग मध्ये आणि ह्या पेंटिंग मध्ये जरा जास्तच फरक असणार आहे, कारण ह्या पेंटिंग मधली सगळी बाजूची बॉर्डर आणि त्याच्यावरची डिझाईन वगैरे सगळं मी स्वतः क्रिएट करणार होतो आणि त्याच्यामुळेच हे पेंटिंग पूर्ण व्हायला जरासा वेळ लागणार होता, कारण इथं जरासं माझं डोकं लावून स्वतःला काम करायचं होतं. मग सगळ्यात आधी मी स्केच वगैरे करून घेतलं व्यवस्थित आणि पेंटिंगच्या बाजूची जी फ्रेम असणार ती जरा एक तासभर विचार करून व्यवस्थित क्रिएट करून घेतली. त्याच्यानंतर पूर्ण पेंटिंग वरती येलो कलरचा वॉश मारून घेतला. वॉश वाळल्यानंतर सगळ्यात आधी मी बॉर्डरच काम पूर्ण करणार होतो. बॉर्डरचे पण कलर मी असे निवडले की जास्त ते लाईट पण नाहीत आणि जास्त डार्क पण नाहीत. सगळी बॉर्डर रंगवून झाल्यानंतर मेन काम होतं म्हणजे त्याच्यामधली डिझाईन तयार करायचं. त्यासाठी मी कच्च्या कागदावरती जरासं रफ स्केचेस काढलो आणि त्यानंतर मग मला त्यातली एक डिझाईन आवडली. मग ती डिझाईन ग्लास मार्करनं आपल्या ओरिजिनल पेंटिंग वरती काढून घेतली. ओरिजिनल पेंटिंग वरती काम करताना एकदम व्यवस्थित करावं लागते, कारण या फ्रेमच्या डिझाईन वरतीच आपल्या पेंटिंगला पूर्णपणे शोभा येणार होती. सगळी डिझाईन जी होती ती मी ग्लास मार्करनं व्यवस्थित काढून घेतली आणि आता ती अॅक्रेलिक कलर देऊन फायनल करायची होती. अॅक्रेलिक कलरनं फायनल काम करताना या डिझाईन वरती मी एक नाही, दोन नाही तर 3 वेळेला परत काम केलेलं, कारण त्याशिवाय मला पाहिजे तसा रिझल्ट ती डिझाईन देतच नव्हती. तर फायनली आपल्या पेंटिंगच्या डिझाईनचं काम पूर्ण झालं. पूर्ण पेंटिंग बघायचं असेल तर आपल्याला फॉलो तेवढं करा आणि झालेलं काम कसं झाले कमेंट मध्ये नक्की सांगा.